चला लगेचच आपण मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. पंच मैदानाकडे आगीकूच करताना आपल्याला पाहायला मिळतील सलामीचे फलंदाज पुन्हा एकदा मिस्टर 50 ऑफ एसपीएल सीझन 3, मॅन ऑफ द सिरीज मिस्टर एसपीएल ऑफ सीझन 1 मिस्टर आदिनाथ मैदानाच्या आतमध्ये आगीकूच करताना आपल्याला पाहायला मिळेल. अर्थातच त्याची बॅट आणि त्याच्या बॅटमध्ये पहिल्याच दिवसामध्ये पहिल्याच मॅच मध्ये 50वा अर्धशतक आपल्याला पाहायला मिळालं. पुण्याच्या मात्र टॉस जिंकून पहिल्यांदा बॅटिंग करण्याचा एक धाडसी डिसिजन त्यांनी घेतलाय. त्यांनी सांगितलं की नुकतीच मॅच आमची संपली आहे, आमचे फलंदाज आमचे गोलंदाज आमचे खेळाडू थोडे थकलेत आणि थोडी विश्रांती त्यांना मिळावी, दुसऱ्या इनिंगसाठी त्यांच्या माध्यमातून चांगला खेळ व्हावा, म्हणूनच आम्ही धाडसी डिसिजन घेतलाय तो म्हणजे बॅटिंग करण्याचा. आणि अर्थातच बॅटिंग करत असताना 6 षटकं आणि मागच्या मॅच मध्ये त्याचा जो फॉर्म त्याचा धडाकेबाज खेळ आपण जो पाहिला, षटकार चौकारांची विलोभनीय कारण जे आपण पाहिले ते पुण्याच्या या मैदानाच्या आतमध्ये पुण्याच्या पाहायला मिळतील का की त्यांना थांबवतील. दिस इज बेस्ट वर्सेस बेस्ट कॉन्टेस्ट, कारण गोलंदाज ज्याला मिळालं मॅन ऑफ द मॅचचं नामांकन नाव आहे संदीप, ती येतील ॲज अ फ्रंट लाईन बॉलर विल ओपन द अटॅक. चला मॅचला होती सुरुवात. पहिल्या इनिंग मध्ये आपण जरूर पाहत आहे पहिला फ्रंट लाईन गोलंदाज, पहिलाच बॉल अवे फ्रॉम द रिच. वॉज देयर समथिंग एज, लेट अस सी. पाहूया आपण ऍक्शन रिप्ले मध्ये आपल्याला काय पाहायला मिळतंय. फार छान. खरं तर कॅमेरा वर्क आपण पुन्हा एकदा कौतुक करूया tenniscricket.in या वाहिनीचा आमचा मास्टर हेड कॅमेरामॅन. ओ आउट स्विंगिंग बॉलिंग, बीट केलं, स्विंग न बीट केलं, स्पिन. ओ देयर इज अ चान्स. ही चूक नाहीये तर मी म्हणेन दिस इज अ ब्लंडर, घोड चूक झाली आहे मैदानाच्या आतमध्ये. एक चूक खरं तर मी म्हणेन तुम्हाला सामना गमवायला पुरेशी असते. काय घडले पहा ऍक्शन रिप्ले मध्ये. आदिनाथ ज्याच्या बॅटमध्ये 50वा अर्धशतक आपण पाहिलं आणि इथे रन आउट सुद्धा मिळालंय. नाहक बली. नॉन स्ट्रायकर एंडचा फलंदाज अगदी आपण पाहतोय डायमंड डकचा शिकारी ठरलाय. हे जे खरं तर क्रिकेटमध्ये भरपूर रेअर आपल्याला पाहायला मिळतं. नॉन स्ट्रायकर एंडचा फलंदाज कोणताही चेंडू फेस न करता जेव्हा परततो. पहिला फलंदाज बॅक टू द डगआउट. पहिला बॉल डॉट, दुसरा बॉल डॉट, त्याच्यावर मिळालेली ही विकेट. बॅट्समन आउट विदाउट फेसिंग अ बॉल म्हणजे डायमंड डक. डकचे अनेक वेगवेगळे प्रकार आपण क्रिकेटमध्ये पाहतो. रॉयल डक, गोल्डन डक, मग डक म्हणजे सिल्वर डक आणि व्हेरी रेअर डायमंड डक मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिला. ओ एज, दॅट शुड बी अनदर डॉट बॉल. व्हॉट अ बॉलिंग एनालिसिस दॅट इज. सुपर बॉलिंग. मुथय्या मुरलीधरनचं स्पेल आम्हाला आठवण करून दिली. आणि काल यजुवेंद्र चहलनं पुन्हा एकदा आपली दाहकता दाखवली. अनुज, काल यजुवेंद्र चहलनं आपली नॅचरल बॉलिंग स्पेल हाताळले. त्याचे फ्लिपर, त्याचं फ्लाईट, त्याचे आउट स्विंगिंग. खरं तर मी म्हणेन फलंदाजाला इन्व्हाइट करणं, पुढ्यात टाकणं चेंडू, ही त्याची स्किल राहिली आहे. पुढ्यातनं आउट स्विंग करणं बॉल. अगदी आपण पाहिलं तर काल 4 षटकांमध्ये 3 विकेट्स आणि मी म्हणेन 105-6 धावांचे जे टार्गेट होते ते टार्गेट सुद्धा क्रिकेटच्या इतिहासामध्ये IPLच्या फॉर्मॅटमध्ये डिफेन्स सुद्धा करताना आपल्याला पाहायला मिळालं. क्रिकेटमध्ये अशक्य असं काही नाहीये. कोणत्याही क्षणी तुम्हाला कमबॅक करता येईल. मैदानाच्या आतमध्ये जरी 3 चेंडू डॉट गेले असतील तरी सुद्धा एक षटकार आणि तो एक षटकार तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये कमबॅक करून देईल. कमबॅक ही फार महत्वाची गोष्ट. आपण टेनिस क्रिकेट किंवा किंबहुना क्रिकेटच्या पटलावर आपण नेहमी या गोष्टीचा उल्लेख केलाय आणि कमबॅक करून द्यावा लागेल. फलंदाज आदिनाथला त्याला ठाऊक आहे कसं खेळ पुढे न्यावा. त्याला ठाऊक या मॅच मध्ये धावांचा जो आलेख आहे तो आलेख मात्र पुढे कसा नेता येईल. मॅच मध्ये पार्टनरशिपला फार महत्व आहे आणि ते पार्टनरशिप बिल्डअप करत असताना मैदानाच्या आतमध्ये आपण पाहताय कमबॅक करून देईल आदिनाथ. लोअर फुलटोस बॉल, गॅप शॉट सिलेक्शन नाहीये. बॉल गेल्या शॉर्ट कव्हर्स रिझन मध्ये ऑफ साइडला ड्राइव्ह केलं होतं बॉलला अलॉंग द ग्रास. एकच धाव मिळणार. स्ट्राइक रोटेट होईल. रणसंख्या इकडे पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळेल. शेवटच्या बॉलवर आलेली 1 धाव. 5 चेंडू डॉट काढले गोलंदाज संदीपनं.
संदीपची गोलंदाजी फक्त एक धाव खर्च करत असताना म्हणजे मैदानाच्या आतमध्ये कमालीची गोलंदाजी हाताळली आहे. कसं असताना क्रिकेटचा विरोधाभास मगाशी ज्याच्या बॅटमधनं आपण 4 चेंडूमध्ये 4 षटकार पाहिले त्या फलंदाजाला 5 चेंडू 5 डॉट फेकलेत आणि ही गोलंदाजीमधली खरं तर मी म्हणेन वैविध्यता आपल्याला पाहायला मिळाली. गोलंदाजी म्हणजे चेंडू हातात पकडणं आणि फेकणं नाहीये. गोलंदाजी म्हणजे तंत्र, कौशल्य आणि संयम यांचा संगम कॉम्बिनेशन म्हणजे गोलंदाजी आणि ती गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. ती गोलंदाज संदीपच्या खरं तर माध्यमातून पहिलं षटक फक्त एक धाव एक गडी बाद त्यानं केलाय. 5 चेंडू डॉट फेकले. षटक क्रमांक 2 मध्ये मोमेंटम मेंटेन केलाय. बॉलिंग करणारा युनिटनं शिवशंभू वॉरियर्स टीम अडावले बुद्रुक. कालिका माता विलेवन सरई दोन्ही संघ जिंकलेत म्हणजेच दोन्ही टीमकडे विजयाचा आत्मविश्वास. इट इज बेस्ट वर्सेस बेस्ट, इट इज क्वालिटी वर्सेस क्वालिटी, इट इज सुपरलेटिव्ह वर्सेस सुपरलेटिव्ह आणि हा चांगला कॉन्टेस्ट ही चांगली खेळी आपल्याला पाहायला मिळेल. मैदानाच्या आतमध्ये अजून एक चांगला क्वालिटी बॉल रिलीज केलाय. गोलंदाज म्हणून तुमच्याकडे खरं तर काही गोष्टी असायला हव्यात. तुमचा प्रॉपर रनअप, तुमचे रिदमिक बॉलिंग ॲक्शन, पॉपिंग क्रीज नंतर मात्र नक्कीच तुमचा फ्रंट फूट बॅक फूट लँडिंग, तुमचा बॅक फूट कंट्रोल, फ्रंट फूट कंट्रोल, त्याच्यानंतर लाईन लेन दिशा आणि सर्वात महत्त्वाचं काय तर क्रिकेटमध्ये अँटिसिपेशन स्किल्स तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. म्हणजेच क्रिकेटला समजण्याची कला, आर्ट. मगाशी जो उल्लेख केला क्रिकेट इज अन आर्ट. फलंदाजाचा स्टान्स, त्याचा फुटवर्क, त्याचा फॉर्म, त्याच्याकडे असलेले प्लस पॉईंट, त्याचे मायनस पॉईंट, हे सर्व काही गोष्टी ओळखून तुम्हाला गोलंदाजी करावी लागते आणि ती तुम्ही जर का गोलंदाजी केली तर तुम्ही होणार यशस्वी. जगाच्या खरं तर मी म्हणेन जागतिक क्रिकेटमध्ये ग्लेन मॅग्राथ सारखा गोलंदाज ज्याच्याकडे गती नव्हती परंतु होती बुद्धी कौशल्य. फलंदाजाला ओळखून ती गोलंदाजी करायचा, कॉरिडोर लेनला गोलंदाजी करून अगदी अचूक टप्प्याची गोलंदाजी कशी असायला हवी आणि सर्वोत्कृष्ट जागतिक क्रिकेटमध्ये विकेट्स आणि त्याचबरोबर सर्वोत्कृष्ट गोलंदाज म्हणून ज्याला अनेक नामांकन मिळालं असा ग्लेन मॅग्रा त्याची आठवण करून देणार प्रात्यक्षिक. आडव्या फटक्याने बॉलला उडवलाय. मी थांबणार नाहीये, मी थकणार नाहीये आणि मी थांबणार नाहीये असं ठणकावून सांगणारा षटकार आलाय. संकेश सुतारच्या पॅट मधनं आलाय हा पहिला षटकार. संकेतची बॅट आता वाजताना आपल्याला पाहायला मिळते. त्याच्या बॅटमधनं आलेला हा षटकार थोडासा प्रेशर रिलीज झालाय. रन संख्या आपण पाहताय एकूण धाव संख्या झाली ती 8. षटक क्रमांक सुरू दुसरं. बॉलिंग ट्रॅकवर प्रेम. वेट वॉच कट करायचं होतं. स्क्वेअर ऑफ द विकेट. चांगलं कमबॅक करून दिले गोलंदाजानं. नेहमी आम्ही म्हणत असतो लोकांची तोंड जर का तुम्हाला बंद करायची असेल तर तुम्हाला करून देता आलं पाहिजे. ते म्हणजे कमालीचं कमबॅक. ॲज अ प्लेयर म्हणून तुम्हाला कमबॅक करून देता यायला पाहिजे आणि हे कमबॅक करून दिले. गोलंदाज प्रेमनं षटकार आला त्यानंतर मात्र आउट स्विंगिंग डिलिव्हरी त्यानं फेकली. गुडलँड स्पॉट म्हणून बॉलला फ्लाईट दिली. आता यावेळेला कनेक्ट केला बॉल थांबणार नाहीये. बॉल गेला डीप बॅकफूट पॉइंट रिझन मधून. अगदी आपण पाहिलं स्वीपर कव्हर आणि डीप पॉइंटच्या मधून बॉल गेला डीप. खरं तर मी म्हणेन अगदी सीमारेषेच्या पलीकडे पाहायला मिळेल आपल्याला ऍक्शन रिप्ले मध्ये एक्झॅक्ट बॉल कुठे लँड झालाय. फिल्डर होते शॉर्ट कव्हर पॉइंटला. बॉल थोडा फिरला मागच्या बाजूला आणि अगदी आपण पाहिलं तर डीप बॅकफूट पॉइंट रिझन मधून बॉल गेला सीमारेषा पलीकडे. अगदी मिळेल हा दुसरा चौकार. रणसंख्या आपण पाहताय ती 12. एक गडी बाद. आता मॅच मध्ये मजा येईल कारण आतापर्यंत धावसंख्या येत नव्हती. त्या धावसंख्येचा आलेख आता वाढताना आपल्याला पाहायला मिळतोय. पुढ्यात टाकला बॉल. अगदी आपण पाहता बॉटम हँडचा वापर करत असताना सॉफ्ट हँडेड फटका सजवलाय. बॉल गेला डीप मिड विकेट खाऊ कॉर्नर रिझन मध्ये. ऑन साइडला फिल्डर होते ॲज अ बाउंड्री रायडर. मिळतील किती तर शेवटच्या बॉलवर धावा मिळतील अगदी फक्त 1. 2 षटकांचा खेळ मात्र संपन्न झालाय. 6.5 या सरासरीनं अगदी संत गतीनं बॅटिंग करणारी टीम कालिका माता 11 सरी हा संघ पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळेल. 1 बाद 13.
पॉवर प्लेचं रिस्ट्रिक्शन आता हटवलं गेलंय. वी कॅन सी 5 बाउंड्री रायडर्स, 3 ऑन दी ऑन साइड, 2 ऑन दी ऑफ साइड. एज लागला बॉल, विकेट किपरला चकवून बॉल गेलाय फ्लाय स्लिप रिझन मध्ये. अगदी आपण पाहतोय गली रिझनला मिळणार किती, तर धाव मिळणार नाहीये. बॉल येईल डॉट. संकेत सुतार ज्याच्या बॅटमध्ये एक षटकार आपण पाहिलाय. दमखम आहे, ताकद आहे, पोटेन्शियल आहे, कॅलिबर आहे, गुणवत्ता आहे, परंतु ती गुणवत्ता तुम्हाला ॲज अ प्रेझेंट टाइम मध्ये परफॉर्मन्स दाखवावा लागेल. बॉल हवेमध्ये मिस्टामिंग स्ट्रोक, पाठमोरे फिरलेत फिल्डर. बॅकवर्ड रिजन मध्ये मैदानाच्या मागच्या बाजूला आपण जर का पाहिलं तर शॉर्ट स्क्वेअर लेग डीप बॅकवर्ड रिजन मध्ये आपण पाहिलं तर फिल्डर आपल्याला पाहायला मिळाले. इथे मात्र धावा मिळाल्या 2 मोर ॲडेड इनटू द टोटल. धावसंख्या 2 पुढे जात असताना पाहायला मिळते ती 15 वर. षटक क्रमांक 2.2 चेंडूचा खेळ झाला. रणसंख्या 1/15. आमच्या संवित गुणलेखक विकास चौरासिया, आमचे समालोचक अनुजी मोरे, प्रसाद सहस्रबुद्धे, निरंजन सावंत आणि आमचे पंच रमाकांत पवार सर आपल्याला पाहायला मिळतील. आज पुण्याच्या आपण सर्वांचं आयोजन कमिटीच्या वतीनं आभार व्यक्त करूया. आमचे डीजे मास्टर, आमची लाईव्ह टेक्निकल टीम, पुण्याच्या आपण सर्वांचा आभार व्यक्त करतोय. ड्राइव्ह केलं बॉल, मिनी हेलिकॉप्टर, इम्प्रोवाइज फटका. क्रिकेटमध्ये, मॉडर्न टेनिस क्रिकेटमध्ये हा फटका सर्रास वापरला जातो. क्रिकेटचं आकर्षण ज्याला आपण म्हणतो. 1 मोर ॲडेड. पुन्हा एकदा धावफलकावर एक ऍड होईल. रणसंख्या आपण पाहता 1 पुढे जात असताना 16 या आकड्यावर. षटक क्रमांक आपण पाहता 3रे बॉलिंग ट्रॅकवर गोलंदाज स्पेल 2 मध्ये आलेत. पहिले षटक ज्यानं हाताला फक्त 1 धाव खर्च केली संदीप. अराउंड द विकेट, आउट स्विंगिंग बॉलिंग. यावेळेला बॉलला उडवलाय. गॅप शॉट सिलेक्शन, प्रॉपर टायमिंग, परफेक्ट एक्झिक्यूट केलंय. क्रिकेट हा आकड्यांचा खेळ आहे, क्रिकेट हा कॅल्क्युलेशनचा खेळ आहे. समय सूचक फटका आणि धावा मिळतील किती, तर तब्बल 6 धावा आणि 6 रणसंख्या पुढे जात असताना 22-22. नेक्स्ट बॉल, यावेळेला दुसरा फेकलाय. स्विंगिंग डिलिव्हरी. ओ, चकवलं, फसवलं फलंदाजाला, घर फिरवलं ते विकेट किपरला. आणि अगदी आपण पाहिलं तर फ्लाय स्लिपच्या फिल्डरला देखील, लेग गलीच्या फिल्डरला देखील बॉल गेलाय. अगदी आपण पाहिलं लॉंग स्टॉप, नॉन स्टॉप. मिळतील धावा बाय 4 अँड टू एंड द थर्ड ओव्हर. धावसंख्या आपण पाहताय ती 26, 1/26, 26. ड्रिंक्स ब्रेक नंतर आपण पुन्हा एकदा मॅच कडे वळणार आहोत. 3 षटकांचा खेळ झाला. रसिक प्रेक्षकांना आपण जरूर सांगूया धावसंख्या झाली ती 26. मॅच आपण पाहताय कालिका माता 11 सरी त्यांच्या विरोधात शिवशंभू वॉरियर्स अडावले बुद्रुक.
अगदी दोन संघांमध्ये सुरू असलेली लढत आपल्याला पाहायला मिळते, जिथे आपण पाहता की पहिल्या इनिंगचा खेळ सुरू आहे. पहिले 3 षटकं आणि 3 षटकांमध्ये एकंदरीत 26 धावा उभारल्या गेल्या. एकूण 26 धावा म्हणजे पहिल्या षटकामध्ये 1, दुसऱ्या षटकामध्ये धावा आल्या 12, दुसऱ्या षटकामध्ये धावा आल्या 13. एकंदरीतच मागच्या 2 षटकांमध्ये धावांचा आलेख आता वाढताना आपल्याला पाहायला मिळते. षटक क्रमांक 4 मध्ये बॉलिंग ट्रॅकवर गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय अभय. पंचांचा इशारा आलाय बाईचा. पुन्हा एकदा आपण पाहता 1 धाव ऍड होईल. रणसंख्या आपण पाहता 1/27. षटक क्रमांक 4 मध्ये अभय बॉलिंग ट्रॅकवर आपल्याला पाहायला मिळतोय. घाटकोपरला बिलॉंग करत असताना त्याच्या माध्यमातून अनेक वर्ष मात्र चांगला खेळ, चांगला क्वालिटी खेळ आपल्याला पाहायला मिळालाय. असा एक परिपक्व अष्टपैलू खेळाडू, नाव आहे अभय. अभय आलाय बॉलिंग ट्रॅकवर. गोलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळेल. पॅव्हलियन बॉक्स कडनं मारा करण्यासाठी सज्ज आहे. राईट ओव्हर द विकेट. हा बॉल शॉट ऑफ गुड लेन स्पॉट वरनं बॉलला उचलायचं होतं. इथे मिळालेली दुसरी संधी. चूक आणि वारंवार होत गेलेल्या या चुका तुम्हाला मॅच पासून दूर घेऊन जातील आणि इथे या चुकीला माफी नाहीये. आता या चुकीचा उपद्रव आपल्याला मात्र जरूर पाहायला मिळेल. क्षेत्ररक्षकांकडनं मात्र नक्की झोल दे 2 झेल मात्र ड्रॉप झाले. मिस्टेक हॅपन्स, परंतु मिस्टेक्स सातत्यानं होऊ नयेत. कारण पराभवांना कदाचित साथीदार असतील पण भागीदार मात्र कोणच नसतं. म्हणूनच पराभवाचं कारण बनू नका. आम्ही नेहमी ग्रामीण टेनिस क्रिकेटमध्ये म्हणत असतो. आमच्या समवेत अनुज मोरे आहेत ग्रामीण टेनिस क्रिकेटचे. काय आपण नुकतंच सांगितलं ते पुन्हा एकदा रसिक प्रेक्षकांना आपण सांगूया. खरं तर पराभवांना कदाचित साथीदार असतील परंतु भागीदार मात्र कोणच नसतं. म्हणूनच मैदानाच्या आतमध्ये खेळ करत असताना पराभवाचं कारण बनू नका. कारण पराभवाचं कारण बनलं की मग जवळ हायलाइट म्हणून एखादी गोष्टीची मात्र चर्चा होत असते आणि तिथे मात्र खेळाडूंचं खच्चीकरण होतं. आपण नेहमी पाहत असो. 2 धावा ऍड होतील. रणसंख्या 2 पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळतील त्या 30 या आकड्यावर. आता धावांचा आलेख फार छान वाढताना आपल्याला पाहायला मिळालाय. मॅच कशी असायला पाहिजे तर मॅच क्लोज एन्काउंटर पाहिजे. मॅच हाय व्होल्टेज पाहिजे. सामना अटीतटीचा पाहिजे. सामना शेवटच्या चेंडूपर्यंत पोहोचला पाहिजे असं रसिक प्रेक्षकांची खरं तर अपेक्षा असते. ऑनलाईनच्या माध्यमातून अर्थातच यूट्यूब वाहिनीच्या माध्यमातून जोडले गेलेल्या आमच्या प्रत्येक रसिकाचं आम्ही पुन्हा एकदा कौतुक करू. त्यांचे वेलकम करू. आडव्या पट्ट्यानं अनऑर्थोडॉक्स स्टाईल ना फटका सजवलाय. बॉल गेला डीप खवॉस मध्ये. फिल्डर आहेत एका हाताने बॉलला फेकला. बॉलला एका हातानंच उचललाय. थ्रो करत असताना मात्र यष्टा भेदता आल्या नाहीयेत. ओव्हर थ्रोची 1 धाव मिळणार हरकत नाही. परंतु विकेट्स जर का बेल्स डिसलॉस जर का झाल्या असतं तर कदाचित फलंदाज सापडला असता. 3 धावा मिळतील. रणसंख्या आपण पाहताय 33 या आकड्यावर. पहा आपण पाहताय फिल्डिंगचे ॲथलेटिसिझम. बॉलला अडवलं, स्वतःला सावरलं, फेकून दिलं, एका हातानं ग्रिप केलं, डायरेक्ट हिट केली. इथे जर का फलंदाज मी म्हणेन फ्रेम मध्ये होता जरूर परंतु बेल्स जर का डिसलॉस झाल्या असता तर तो अडचणीत सापडला असता. नेक्स्ट बॉल ओव्हर द विकेट. फार चांगलं कॅमेरा वर्क आणि चांगलं ऑपरेटिंग आपल्याला पाहायला मिळतंय. इथे बॉल हवेमध्ये नो मॅन्स रिझन मध्ये बॉल सेफ लँडिंग होईल. बॉल गेलाय तो बरोबर डीप मिड ऑन फॉरवर्ड मिड ऑन मध्ये. मिळतील किती तर फक्त 2 रणसंख्ये पुढे जातील. पोहोचतील त्या 35 या आकड्यावर. षटकार आणि चौकार येत नाहीयेत कारण गोलंदाजी चांगली होतीये. वाऱ्याचा वेग जर का आपण भौगोलिक दृष्ट्या पाहिला गेला तर उजव्या हाताच्या फलंदाजांना पोषक असं वातावरण आहे. कारण ईस्ट वेस्ट ईस्ट असे वारे वाहत आहेत. मागच्या बाजूला आपण पाहिलं तर खाडी आहे आणि या बाजूला जर का आपण पाहिलं तर ईस्ट जिथून सूर्य उगवतो वेस्ट ईस्ट असे वारे असताना मात्र मी म्हणेन इथे फलंदाजांना पोषक पूरक वातावरण आहे. परंतु मागच्या षटकामध्ये एकही चौकार किंवा षटकार गेला नाहीये. ही जमेची बाजू आपल्याला म्हणता येईल आणि चांगली गोलंदाजी अभयची आपल्याला पाहायला मिळाली. 1 षटक त्यांना फेकलं आणि मी म्हणेन फक्त सिंगल डिजिट मध्ये 8 धावा त्यांना खर्च केला. एकंदरीत 35 धावा या आकड्यावर आपला खेळ करत असताना मात्र 1 गडी बाद झालाय. मैदानाच्या आतमध्ये जास्त टीम मीटिंग नको अशी आम्ही जरूर सूचना करू कारण इथून पुढे अनेक मॅचेस आपल्याला कव्हर करायचे आहेत. अशी परिस्थिती असताना मात्र दोन्ही टीम्सना आम्ही थोडं सूचित करू. पंचांना आम्ही सूचित करू की आपण लगेच थांबी द्या. एक्स्ट्रा टीम मीटिंग न घेता आपण मैदानाच्या आतमध्ये जितक्या फास्ट आपल्याला खेळता येईल तितक्या फास्ट आपण खेळण्याचा प्रयत्न करूया. आणि अर्थातच कोणते एक्स्ट्रा टीम मीटिंग एक्स्ट्रा टाइम कॅल्क्युलेशन खरं तर आपल्याला करता येणार नाहीये. संपूर्ण मैदानामध्ये संपूर्ण मॅचेस दरम्यान आपण गुणलेखकाच्या भूमिकेमधून आम्ही जरूर तुमच्यापर्यंत टाइम ट्रॅकिंग टाइम मॅनेजमेंट आम्ही करणार आहोत. प्रत्येक षटकासाठी 5 मिनिटांचा अवधी. 20 मिनिटांमध्ये तुम्हाला 4 षटकं फेकावं लागतील. अन्यथा मात्र खरं तर 5व्या आणि 6व्या षटकादरम्यान तुम्हाला 1 खेळाडू मैदानाच्या आतमध्ये इनफिल्ड मध्ये अंतर्वर्तुळामध्ये तुम्हाला शिफ्ट करावं लागेल. ही पेनल्टी तुम्हाला असणार आहे.
षटक क्रमांक 4 मध्ये बॉलिंग ट्रॅकवर आपण पाहताय 5वं षटक. गोलंदाजी मार्कवर आपण पाहताय प्रेम. एंड बदललाय, अराउंड द विकेट ना आलेत. पहिल्याच बॉलला उडवलाय, ऑफ ड्राईव्हचा फटका. ताकद, नजाकत, टायमिंग क्लास जुळलंय वाऱ्याच्या विरोधात आणि ही क्षमता आहे या फलंदाजाची. अगदी आपण पाहिलं की त्याच्या क्षमतेला चॅलेंज करत असताना फिल्डरला चॅलेंज केलं. ग्रामीण टेनिस क्रिकेटमध्ये हे नेहमी आपण पाहत असतो. अगदी आपण पाहिलं तर कॅल्क्युलेशनचा उल्लेख जर का करायचा झाला तर जिथे फिल्डर आहे तिथे त्या फिल्डरला चॅलेंज करून अनेक वेळा षटकार लगावण्याचा प्रयत्न फलंदाज नेहमी करत असतात. मग आपण पहिल्या पॉवर प्लेच्या षटकांमध्ये आपण नेहमी पाहत असतो की व्ही शेपमध्ये फिल्डर असतात, परंतु त्या व्ही शेपच्या फिल्डरांना चॅलेंज करून षटकार लगावले जातात. आणि हे गमक आहे या क्रिकेटचं आणि तेच आपल्याला पाहायला मिळालं. व्ही शेपमध्ये हा फटका सजवला आला षटकार बॅट्समन संकेत सुतारच्या बॅटमधनं. अजून एक यावेळेला इम्प्रोवाइज केलाय फटका, इथे जरूर फसला आणि काय फिल्डिंगचा अथलेटिसिझम. हो प्रयत्न झालाय जरूर, परंतु बॉल जमीन दोस्त झालाय, बॉल निसटलाय. फिल्डर तिकडे आपल्याला पाहायला मिळाले, प्रयत्न तर जरूर झालाय परंतु तिथे प्रयत्नांना चांगले गुण मिळतील. कॅच झाला, ड्रॉप मिळणार किती तर 2, एकच मिळाली आहे. रणसंख्या आपण पाहताय ती 41. नो बॉल साठी रिव्ह्यू घेतलाय बरोबर. चला आपण जरूर तिसऱ्या पंचांना इन्व्हाइट करूया. आमच्या समोर तिसरे पंच आहेत, पाहूया आपण आपल्याला काय पाहायला मिळते स्क्रीनवर. चला प्रसाद सर कुठे आहात? चला पाणी आम्हाला उपलब्ध करून दिले आमचे डीजे मास्टर, त्यांचा आम्ही मनापासून आभार आणि कौतुक करू. पास इट ऑन प्लीज. आमचे प्रथमेश शिंदे बाबू म्हणून ते सुप्रसिद्ध आहेत आज या संपूर्ण पंचकृषीमध्ये. ओ क्या बात आहे, नॅशनल प्लेयर आहेत कबड्डीचे, म्हणजे स्पोर्ट्स ॲथलेट आहेत. मग अशा आम्ही उल्लेख केला फार छान. आणि खर तर मी म्हणेन बैलगाडा शर्यतीचे सुद्धा ते मोठे खर तर मी म्हणेन ड्रायव्हर आहेत. अगदतेच आपण उल्लेख करतोय. मैदानाच्या आतमध्ये रिव्ह्यू घेतला होता. इट्स अ फेअर बॉल, इट्स अ फेअर डिलिव्हरी. जेवण is on the way, the food is on the way around the wicket. Wait, watch, then punch. That should be just a single. फार छान खरं तर ही खेळली मैदानाच्या आतमध्ये. काय घडतंय काय आम्ही ऑब्झर्व केलंय अनुज, तर मैदानाच्या आतमध्ये मागच्या मॅचमध्ये ज्याच्या बॅटमध्ये 50 धावा आला त्याला ठाऊक आहे की तो थोडा स्ट्रगल करतोय. मगाशी आपण पाहिलं, परंतु ज्यानं मगाशी स्ट्रगल केलं होतं त्यानं या मॅचमध्ये 2 षटकार लगावले. त्याला स्ट्रायकर एंडवर आणण्याचा प्रयत्न म्हणजे मैदानाच्या आतमध्ये चांगली सुजबूत, चांगलं कॉलिंग, चांगलं अंडरस्टँडिंग आपल्याला पाहायला मिळते. इथे चूक झाली, चौकार मिळालाय की मिळालाय षटकार, चौकार आलाय. 4 मिळतील. धावसंख्या 4 न पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळतील ते पोहोचले 47 वर. षटक क्रमांक सुरे 5वं. आता गोलंदाज करेल तर काय करेल हा मोठा प्रश्नचिन्ह, कारण फिल्डिंग करणाऱ्या टीमनं आता नाराज केलंय. नाराज असतील खरं तर आमचे संघ मालक, नाराज असतील कॅप्टन आणि नाराज असतील ते खरं तर गोलंदाज, कारण मैदानाच्या आतमध्ये जी सहाय्यक भूमिका असते ॲज अ फिल्डिंग युनिट म्हणून ती मात्र आता परिपूर्ण करता आलं नाहीये. Full toss that should be taken and now easily taken at deep long on region. फिल्डर आपल्याला पाहायला मिळालेत राहुल, आणि राहुलनं पकडलेला हा झेल पाहूया. बसले नी बेन केलं आणि त्यानंतर मात्र अपर बॉडीच्या साह्यानं स्वतःला सावरत चांगला मी म्हणेन ऑस्ट्रेलियन डेमन मार्टिन स्टाईलनं हा झेल टिपलाय. फलंदाज क्रमांक 2 47 या आकड्यावर दुसरा फलंदाज. चांगलं कॉन्ट्रीब्युशन आपल्याला पाहायला मिळालं संकेत सुतार, आणि संकेत सुतारची ही खेळी आपल्याला पाहायला मिळाली. जोरदार टाळ्या. 16 चेंडू आणि 30 धावा संकेत सुतार साठी. जबरदस्त खेळ आपल्याला पाहायला मिळाला संकेतचा. स्मॉल साइज डायनामाइट म्हणून आम्ही नेहमी संकेतचा उल्लेख करत असतो आणि संकेतनं आज इम्प्रेस केलंय. फार छान खेळ बॅटिंग करणाऱ्या टीमसाठी. कालिका माता 11 टीम चरई या टीमचा एक महत्वाचा सिल्लेदार झालाय बाद. न्यू बॅट्समन इन ॲट नंबर 4
मिस्टर मंगेश. ओ पहिल्याच बॉलवर आक्रमण आणि त्या पहा खेळाडूला लागले का बघा, जरा विचार करा, विचारणा करा, थोडीशी विचारपूस करा. दुपारचं सत्र आहे. खेळाडूची कमिटमेंट आपल्याला पाहायला मिळाली, परंतु काय फटका सजवलाय. पुन्हा एकदा क्रिकेटची कमिटमेंट, क्रिकेटचा क्लास, क्रिकेटचं सौंदर्य, क्रिकेटची ग्लोरी, क्रिकेटची ब्युटी दाखवणारा फटका आपल्याला पाहायला मिळाला. सुपर बॅटिंग, मॅग्निफिसंट अटॅक. ओहो, इथे पहा ही कमिटमेंट, स्वतःला झोकून दिलं, जमिनीवर आदलला, आपटला, स्वतःला सावरलं आणि सांगितलं सी फॉर क्रिकेट, सी फॉर कमिटमेंट. खेळाडूचं नाव आहे राहुल. धावसंख्या पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळालं 6 रन संख्या पुढे जाईल, पोहोचेल ती 53 या आकड्यावर. 53 फॉर द लॉस ऑफ 2. काय एरियल अटॅक साकारलाय बॅट्समन मंगेशनं. पहिल्याच बॉलवर 600चा स्ट्राइक रेट, 6 धावांचा मोठा फटका प्रहार केला. आता मात्र संघाचा सर सेनापती मिस्टर 50 आदिनाथ ऑन अ स्ट्राइक. वेट, वॉच, टॅप, दॅट्स अ नो बॉल, +1 धावा मिळतील. 2 टू मोर ॲडेड इनटू द एक्स्ट्रा चक अँड अ नो बॉल. पंचांकडे आपण खरं तर डिसिजन पॉवर्स अथॉरिटी दिली आहे, त्यामुळे पंचांनी घेतला आक्षेप आणि अनुज स्पर्धेचा पहिला चक गोलंदाज आपण पाहिलाय. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सुप्रसिद्ध चक गोलंदाज जर का आपण उल्लेख करायचा झाला तर पहिलं नाव येईल ओठांवर पाकिस्तान संघाचा शोएब अख्तर. दुसरं नाव येईल तो स्पिन प्रकारची गोलंदाजी ज्याची आपण पाहिली तो खरं तर मुथय्या मुरलीधरन. आणि त्याच्यानंतर मात्र एक नाव अजून येईल ते म्हणजे सुनील नारायण. परंतु सुनील नारायण आणि मुथय्या मुरलीधरन या 2 गोलंदाजांनी आपल्या बॉलिंग स्टाईलमध्ये, चेंडू फेकण्याच्या त्या कलेमध्ये मात्र परिवर्तन केलं आणि पुन्हा एकदा खरं तर क्रिकेटमध्ये पुनरागमन केलं. शोएब अख्तरला मात्र थोडंसं स्ट्रगल करावं लागलं. चला, आणि डिसिजन नो बॉलचा झालाय जरूर, परंतु पेनल्टी किती धावांची असणार आहे? 3 बरोबर. 1+1 या धावा 2 मिळतील आणि एकंदरीत 3 धावांची पेनल्टी नो बॉलची असेल की टोटल 5 धावांची पेनल्टी. बरोबर. 1+1 आणि त्या 3. करेक्ट. येस, इफ आय एम नॉट रॉंग. फुलटॉस बॉल. ओ, इथे फ्री हिट होता चेंडू. फ्री हिटच्या चेंडूवर अनुज तसं पाहायला गेलं तर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सुद्धा आणि ग्रामीण टेनिस क्रिकेटमध्ये सुद्धा फलंदाजांना तितकी बाद करण्याची संधी तुमच्याकडे नसते. तुम्हाला फक्त रनआउटच्या स्वरूपात तुम्हाला फलंदाजाला बाद करता येतं, तुम्हाला हँडल द बॉलच्या स्वरूपात फलंदाजाला बाद करता येतं, परंतु कॅच आउटच्या स्वरूपात तुम्हाला फलंदाजाला बाद करता येणार नाहीये. मिळालेली ही संधी रनसंख्या आपण पाहतोय अब तक 56. ओ, अजून एक वार आलाय, लांबच लांब, उंच उंच, हवा के साथ साथ, घटा के संग संग, बॉल गेला सीमारेषा पार. येईल SPL षटकार. ऑन अ फायर. टोटल स्कोर 65. ओव्हर द विकेट. नेक्स्ट बॉल, पार्ट टाइम बॉलर. यावेळेला आक्रमण केलं, इथेही बॉल उडवलाय आणि हाही बॉल जाईल पुन्हा एकदा सीमारेषा पार. बॅक टू बॅक सिक्सेस, consecutive sixes in a row now. 6, 6,
Now we can see 71 on the scoreboard. एकाहत्तर धावा 2 गडी बाद. नेक्स्ट बॉल. दिस इज नॉट एक्सेप्टेड. इट्स अ व्हाईट बॉल. अनुज, काही ऑक्शन सेरेमनी माझ्याकडे जेव्हा येतात तेव्हा आम्ही आयोजकांना जरूर थोडं सूचित करतो. सूचित नव्हे तर काही आयडियाज, काही संकल्पना वेगवेगळ्या विभागामध्ये आपण जात असतो तेव्हा आपल्याकडे वेगवेगळ्या आयडियाज येत असतात. त्या कलेक्टिव्ह आयडियाज आपण खरं तर आयोजन कमिटीकडे सुपूर्द करण्याचा प्रयत्न करत असतो. जे जे आपणास ठावे ते इतरांचं शिकवावे. अगदी आपण त्या उक्तीप्रमाणे हाही फुलटॉस बॉल काय होतं ते आपण जरूर सांगूया. तत्पूर्वी हा अजून एक षटकार आलाय आणि या षटकारानं एकूण धावसंख्येला तब्बल 80 पर्यंत पोहोचवलंय. अगदी आपण पाहतो की बेस्ट आयकॉन प्लेअर ॲज अ बॅटर आपल्याला पाहायला मिळतात. कॅप्टन म्हणून आपण बॅटरला आपण प्रामुख्यानं खरं तर प्राधान्य देत असतो. वाय नॉट बॉलर, गोलंदाज म्हणून का नव्हे? कारण गोलंदाज जर का तुमच्याकडे चांगले असतील तर तुम्हाला धावसंख्येला रोख देता येतं, फलंदाजांना तुम्हाला नक्कीच रोखता येतं. आणि अगदी इथे मात्र आता विकेट मिळाली आहे. सुटकेचा निश्वास टाकला गेलाय. आतापर्यंत 22 मिनिटे वापरली गेलीत. पहिले षटक विकास सर फक्त 2.15 सेकंदामध्ये कव्हर झालं, कारण 5 चेंडू डॉट गेले. शेवटच्या बॉलवर फक्त 1 धाव आली, त्यामुळे अंतर्वर्तुळाच्या बाहेर बॉल गेला नाही. अगदी 2-2.5 मिनिटांमध्ये ते षटक संपलं गेलं. आणि ड्रिंक्स ब्रेक फक्त 30-35 सेकंदांचा घेतला. ही चांगली बाब आहे, आपल्याला जरूर सांगता येईल. 22 मिनिटांमध्ये पहिल्या इनिंगला आपण ऑलमोस्ट कव्हर करतोय. अगदी शेवटचे काही 1 चेंडूचा खेळ शिल्लक असणार आहे, म्हणजे बरोबर 25 मिनिटांमध्ये आपण ही मॅच कव्हर केली आहे. नेक्स्ट मॅच मध्ये आम्ही दोन्ही लुझर या टीम्सना इन्व्हाइट करतोय की टॉस साठी आपण लगेच या. शेवटचा बॉल. ओहो, इथेही चूक झाली. चुकीचा भुर्दंड. धावा मात्र मिळतील किती? तर 2 मिळणार. तिसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का? तर फलंदाज होतील बाद. 2 मिळतील. 2 मोर ॲडेड 20 इनिंग. गणेश उतेकर होते फलंदाज, 7 द्यायला गेले होते. 2 चेंडू 7 धावा. मंगेशचं कॉन्ट्रीब्युशन आपण पाहिलं. 78 धावांचं मात्र मी म्हणेन शेवटच्या टप्प्यामध्ये 2 धावा आल्या म्हणजे एकूण धावसंख्या झाली ती 80 आणि 81 धावांचं एक मोठं टार्गेट इथं सेट झालंय. याही मॅच मध्ये हा सामनापर्यंत खरं तर शेवटच्या चेंडूपर्यंत जाईल अशी आपण अपेक्षा करूया. आणि या इन्व्हाइट करूया मागच्या काही 2 मॅचेस मध्ये पराभूत झालेले 2 संघ, दोन्ही टीम्सना आम्ही इन्व्हाइट करू की या आपण टॉस साठी. पहिल्या मॅच मध्ये आपण पाहिलं ज्या संघाला मात्र खरं तर अपयश मिळालं, टीम पार्लेवाडी या टीमला आम्ही इन्व्हाइट करतोय. आडावले पार्लेवाडी. आणि त्यानंतर आम्ही बोरघर बॉईज, बोरघर यांना आम्ही इन्व्हाइट करू. सो बोरघर आणि टीम पार्लेवाडी या दोन्ही टीम्सना आम्ही इन्व्हाइट करू की टॉस साठी आपण या. पहिल्या इनिंगचा खेळ रंगलाय. आपण पाहिलं पहिल्या इनिंग मध्ये तब्बल 80 धावा उभारल्या गेल्या. 81 धावांचं मोठं टार्गेट इथं सेट झालंय. आणि जसं मात्र दुसऱ्या इनिंगला सुरुवात होईल या ऐकूया याच भूमीतील याच विभागातील एक प्रतिभावंत समालोचक, मराठीचे गोड समालोचक ज्यांनी मराठी भाषेला समृद्ध केलं. आणि मराठी भाषा खरं पाहिलं गेलं तर या मराठी भाषेला सादर करणं इतकं सोपं काम नाहीये, परंतु अनुज मोरे यांच्याकडे खरं तर क्रिकेटचा चांगला अनुभव आहे आणि चांगले शब्द फेक, चांगली शब्द प्रस्तुती आपल्याला पाहायला मिळते आणि मराठी भाषेला चांगलं सादर ते करतायत. त्यांचा आपण आवाज दुसऱ्या इनिंग मध्ये ऐकणार आहोत. तत्पूर्वी दोन्ही टीम कॅप्टनला आम्ही इन्व्हाइट करू. साहिल आलेत, टीम कॅप्टन ऑफ टीम पार्लेवाडी. आपण जरूर उल्लेख करतोय बोरघर टीम कॅप्टन लगेच. चला टॉस आपण करूया. पुन्हा एकदा 6 षटकांचा सामना. लुझर म्हणजेच संघपरास जर का होते ही हा सामना जर का गमावला गेला तर मात्र स्पर्धेमधून निरोप घ्यावा लागेल.
असा हा 70 फॉर्मॅट आपल्याला पाहायला मिळतोय. आमचे आशिषजी घाडगे साहेबांच्या पवित्र शुभ हस्ते आम्ही टॉस करू. Who will call? Sahil will call. Head is the call and tail it is. टॉस जिंकलात 6 षटकात. थोडासा संवाद आम्ही करू कारण मॅच अगदी आता डू ऑर डाय सिच्युएशनला, कारण पराभूत झाल्यानंतर मात्र स्पर्धेतून बाहेर जावं लागेल. दॅट इज क्वाईट डिसअपॉइंटिंग. बट पहिला सामना गमवावा लागला. काय सोल एक्झॅक्ट चर्चाही झाली असेल पोस्ट मॅच नंतर. अर्थातच या संपूर्ण मॅच मध्ये जिंकण्याचे किती प्रयत्न असतील तत्पूर्वी डिसिजन काय असणार आहे? टॉस जिंकलात बॉलिंगच करू. थोडाफार चुका झाल्या मागच्या मॅच मध्ये, तर त्या सुधारून पुन्हा एकदा प्रयत्न करू, चांगल्या प्रकारे परफॉर्मन्स देऊ आणि जिंकण्याचा प्रयत्न करू. कमबॅक करून द्यावं लागेल ॲज अ टीम कॅप्टन तुम्हाला, कारण संधी पुन्हा नाहीये. नक्की साहिल तुलाही असतील शुभेच्छा. जाऊया आपण मॅचकडे. एका बाजूला आपण पाहतोय आमच्या कॉमेंट्री बॉक्सकडे खरं तर सज्ज आहेत आमचे समालोचक. तत्पूर्वी खरं तर नुकताच तो टॉस झालाय जिथे आपण पाहिलं की टीम कॅप्टन यतीन ही won the toss and goes with fielding first. ऑर्थोडॉक्स त्यांनी डिसिजन घेतला फिल्डिंग करण्याचा. इन्व्हाइट केलंय साहिल आणि त्यांच्या टीमला बॅटिंगसाठी. पाहूया ती मॅच कशी रंगेल. तत्पूर्वी करूया आपण मायक्रोफोनवर परिवर्तन. इन्व्हाइट करूया अनुज मोरे, हा मराठीचा गोड आवाज, आणि जाऊया आपण थेट कॉम्बॉक्सकडे. थँक्यू थँक्यू सो मच. थँक्यू सो मच नितेश भोईर सर. आणि जाऊया पुन्हा एकदा मैदानाच्या दिशेने चालू असलेली ऑन गोईंग मॅच आपल्याला जरूर पाहायला मिळते. एका बाजूला फाईट करत असताना टीम फाईट करत असताना सरई संघ, त्यासमोर फाईट करत असताना टीम बुद्रुक हा संघ. विनर ही मॅच आपल्याला पाहायला मिळते. 3 षटकामध्ये पहिल्या सत्रामध्ये जर पाहायला मिळालं तर असं वाटलं होतं लो स्कोरिंग मॅच होईल, परंतु तदनंतर कमबॅक कसा असावं तर ते सरई संघाकडून शिकावं. का बॅटिंग केली लाजवाब बॅटिंग आपल्याला पाहायला मिळाली. आदिनाथ असेल, तदनंतर आपण जर विचार केला तर बॅटिंग करत असताना ज्याच्या बॅट मधून तब्बल 30 धावा आल्या. नक्कीच संकेतला आपण पाहतो. संकेत आणि आदिनाथ ही पार्टनरशिप फार महत्वाची होती आणि त्याच आपण जर पाहिलं तर 35 आणि 30 धावा फार महत्वाच्या आल्यात. त्या 30 किंवा 35 धावा आल्या नसत्या तर लो स्कोरिंग मॅच नक्कीच तुम्हाला पाहायला मिळाली असती. परंतु क्या बात आहे, अगदी या टीमचे पिलर्स म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं आणि त्याचप्रमाणे बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये जरूर केली आहे. सध्याच दुसरं सत्र आपण पाहतोय चालू होतोय मैदानाच्या दिशेने आपण पाहतो आता चालतोय. आणि येणारे आपण जर विचार केला अजूनही 36 बॉल आणि गरज असेल टीम बॅटिंग करत असताना टीम बुद्रुक संघाला. येणारे 36 बॉल आणि गरज आहे 81 धाव्यांची आवश्यकता. 81 रन्स टू विन फ्रॉम 36 बॉल हे समीकरण आपल्याला पाहायला मिळतोय. थोडेसे चेहऱ्यावरती नाराजगी जरूर पाहायला मिळते संघाचे. या टीम ओनर आपण पाहतो विक्रमदादा देखील आहेत. आणि कारण की असं वाटलं होतं लो स्कोरिंग मॅच होईल विक्रमदादा, परंतु तदनंतर वॉटर कमबॅक चरी संघाचं आपल्याला पाहायला मिळालं. तब्बल 80 धावा कुठल्या 81 धावांचं लक्ष आव्हान आपल्याला पाहायला मिळतोय. हे टार्गेट फार मोठं नाहीये, परंतु बॅटिंग करत असताना एकदम चांगली सुरुवात करावी लागेल. ज्या प्रकारे तिसऱ्या ते चौथ्या ओव्हरमध्ये बॅटिंग केली होती आदिनाथ आणि संकेतने, त्याचप्रमाणे आता बॅटिंग करावी लागेल कल्पेश आणि नॉन स्ट्राइक एंडला बॅटर म्हणून पाहतो राहुल. ही जोडी बॉलिंग ट्रॅक वरती ओव्हर नंबर 1 मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक आहे. P1चा सूरजला आपण पाहतोय. यस मॅच ऑन. देवे दोन्ही टीमला शुभेच्छा. विश यू ऑल द बेस्ट बोथ टीम. शो द गुड गेम, शो द क्वालिटी क्रिकेट. क्या बात आहे. पहिल्याच बॉल वरती फटकाला जवाब, फिल्डिंग देखील त्याहूनला जवाब पाहायला मिळते. पहिल्या बॉल वरती 2 धावा जरूर मिळतात. 2 धावेच्या मदतीने आपण पाहतोय टीम बॅटिंग करत असताना शिवशंभो वॉरियर्स अडावले बुद्रुक या संघाचं श्री गणेश होत असताना 2 ऑन बोर्ड. विक्रमदादा देखील आमच्या सोबत आहेत कॉमेंट्री बॉक्स मध्ये. आणि चेहऱ्यावरती आता जसं पाहायला मिळेल तसं इमोशन्स पाहायला मिळतात. क्रिकेट हा खेळ सातत्याने आम्ही म्हणतो की इमोशन्सचा खेळ. एका क्षणावरती हसवतं तर दुसऱ्या क्षणावरती रडवतं म्हणजे क्रिकेट. लॉफ्ट केले ओव्हर द हिट कव्हरच्या दिशेने फटका फसवला आहे. क्या बात आहे. विकेटचा बदल पाहायला मिळतोय. षटक क्रमांक पहिलं आणि विकेट क्रमांक देखील पहिलं. कल्पेश बॅक टू डक आउट. फलंदाज बाद. फिल्डिंगला आपण तिथे जर पाहिलं ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहू शकता अगदी वेल जज कॅच पाहायला मिळते. फिल्डर तिथे होते. अगदी चांगली फिल्डिंग त्यांनी केली. अशा पहिलो गॅडो आणि बॅटर मैदानाच्या आतमध्ये. संदीपचा विचार केला मागच्या मॅचला आपण जर पाहिलं तर चांगली बॅटिंग
त्याच्या माध्यमातून झाली होती आणि तीच अपेक्षा टीम कडून असेल, संघ मालकाकडून नक्कीच असेल. विक्रमदादा इथे उपस्थित आहेत. ज्या प्रकारे चौकार षटकार त्या टाळ्यांचा कडकडाट, परंतु जेव्हा विकेट येतो तेव्हा निराशाजनक चेहरा आपल्याला जरूर पाहायला मिळतो. हेच आहे मित्रांनो क्रिकेट. सातत्याने प्रत्येक बॉलवरती समीकरण, इमोशन तुम्हाला नक्कीच सातत्याने चेंज होताना पाहायला जरूर मिळतं. आणि आज आपण जर पाहिलं तर संपूर्ण कॉमेडी बॉक्स टेक्निकल रूम मध्ये आम्ही पाहतोय खऱ्या अर्थाने कॉमेडिएटर्स, आमचे साथी स्कोरर आपण पाहतोय, गुणलेखक विकास चौरसिया देखील आहेत. त्या दरम्यान नितेशजी भोईर, व्हॉइस ऑफ नवी मुंबई, अगदी नवी मुंबईला आवाज ज्यांनी पूर्णपणे संपूर्ण पोहोचवला. मराठी असेल, इंग्लिश कॉमेंटेटर, अगदी चांगल्या पद्धतीचा आवाज त्यांचा ऐकायला जरूर मिळतो. मोठमोठ्या स्पर्धा नक्कीच कॅप्चर करत. त्याच दरम्यान आपण पाहिलं तर tenniscricket.in ही संपूर्ण वाहिनी टेक्निकल टीम मध्ये आपण पाहतोय. यावेळेस क्या बात है, बॅक टू बॅक चमत्कारच, सरप्राईज, व्हाट अ बॉल, रायझिंग अँड सरप्राइजिंग डिलिव्हरी पाहायला मिळते. विकेट नंबर 2 संदीप, बॅक टू बॅक सेकंड इन अ रो, विकेटचं बटन फलंदाज रिएक्शन. क्या बात है, पूर्णपणे फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळते. लाजवाब फिल्डिंग, अगदी मजबूत जोड फेविकॉल का. क्या बात है, फिल्डिंग लाजवाब पाहायला मिळते. क्विक रिएक्शन अगदी फार कठीण असतं, कारण की जेव्हा आपण पाहिलं तर वेगाने बॉल येतो, ट्रॅव्हल करतो, त्यानंतर लगेच क्विक कॅरी करणं, कलेक्ट करणं एवढं सोपं नसतं, कठीण असतं. आणि त्याचप्रमाणे आता फिल्डिंग आपल्याला पाहायला जरूर मिळाली. तिथे फिल्डर तैनात होते, आपण पाहिलं बळीराम आपण पाहतोय तिथे होते. आणि चांगली फिल्डिंग, अगदी पूर्णपणे माइंड गेम आपल्याला पाहायला मिळतोय. आता कोण वाचवेल या संकटातून टीम बुद्रुक संघाला ते देखील पाहणं गरजेचं आहे. अन्य बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं तर समीर आला इनॅट नंबर 4 वरती. सेकंडला बॅटर परत यार, क्या बात आहे, सूरज आज चमकत असताना. अजून एक संधी आहे, अजून एक संधी. हॅट्रिक ज्यांनी या स्पर्धेमध्ये सह्याद्री प्रीमियर लीग 2025 पर्व तिसरं आणि तिसऱ्या पर्वामधील हॅट्रिक ज्यांनी संपादित केली आहे त्याचं नाव आहे सूरज पवार. पवार का वार, हॅट्रिक संपादित. क्या बात है, हॅट्रिक ज्यांनी झळकावला या संपूर्ण स्पर्धेमधील पहिला हॅट्रिक SPL 2025 ज्याच्या नावावरती राहिला आहे तोच सूरज पवार. बॉलिंग ट्रॅक वरती, क्या बात है. गोलंदाजी आवडली असेल तर एकदा जोरदार टाळ्या व्हायला हरकत नाहीये मित्रांनो सूरज साठी. क्या बात है, लाजवाब बॉलिंग आपल्याला पाहायला मिळते. ओव्हर नंबर 1 ऑन गोइंग, मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक कसं असावं तर असं असावं. क्या बात है, अगदी षडयंत्र रचलं होतं त्याचप्रमाणे गोलंदाजी चालू आहे. आपण जर पाहिलं तर पहिलं विकेट देखील जिथे फिल्डर होता त्याचप्रमाणे गोलंदाजी, सेकंड विकेट देखील ज्या प्रकारे फिल्डिंग त्याच प्रकारे आपण पाहतो बॉलिंग, आणि थर्ड विकेट देखील संपादित केली होती ज्या प्रकारे फिल्डिंग, थर्ड मॅनला फिल्डर होता आणि त्याचप्रमाणे यावेळेस देखील बॉलिंग. क्या बात है, लाजवाब, अगदी षडयंत्र रचले त्याचप्रमाणे विकेट देखील जात आहेत. बॉलत या सूरज, क्या बात है, सुंदर हलक्या हाताने खेळलं. आता सोपं झालेलं नाहीये सूरज पवारच्या गोलंदाजीवरती खेळणं. इनॅट नंबर आपण पाहतोय 6 वरती तुषार आलेत, न्यू बॅटर. सुशांतला आपण पाहतो न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये. मिडल ऑर्डर लाईनअप आपल्याला पाहायला मिळते. तब्बल 81 धावांचा पाठलाग करायचा आहे. 3 या धावसंख्येवरती धावफलक सरसावलं आपण पाहतोय. 3 ऑन 3 हे स्कोर कार्ड आपल्याला पाहायला मिळतो. जणू काही फुटबॉलचं स्कोर कार्ड आहे की काय असं आपल्याला जरूर पाहायला मिळतोय. शेवटचा बॉल, लास्ट बॉल ऑफ द ओव्हर. क्या बात आहे, लाजवाब यावेळेस गोलंदाजी चालू आहे. सूरज दादा आज मी तर म्हणेन आज तो सूरज दादा नसेल चमकला तरी हा सूरज पवार चमकलाय मैदानाच्या आतमध्ये. शेवटचा बॉल, बॉल यार फुल टॉस बॉल होता, ऑन साइडला फ्लिक करण्याचा प्रयत्न, फिल्डिंग लाजवाब आहे. आदिनाथ आय थिंक होतं तिथे आणि चांगले फिल्डिंग पाहायला मिळते. मिड ऑनला फिल्डर सेट केल्यापुरतं पाहिलं फिल्डिंग लाजवाब पाहायला मिळते. त्याचप्रमाणे गोलंदाजी देखील आपल्याला भरपूर चांगली पाहायला मिळते. षटक क्रमांक आपण पाहिलं तर यावेळेस पहिलं कंप्लीट फक्त आणि फक्त यावेळेस 4 धावा दाफलकावरती आहेत. 4 ऑन बोर्ड. चं टार्गेट आहे तब्बल आणि फक्त 4 धावा दाफलकावरती आहे. सुशांत मोरे आपण पाहतो आणि राहुल ही जिम्मेदारी आता त्या दोन्ही खांद्यावरती आहे. बॅटिंग करावी लागेल. शक्य अशा गोष्टी आहेत परंतु अशक्य म्हणता येणार नाही की बॅटिंग करावी लागेल. अशा बऱ्याच आपण मॅच पाहिलेत की शेवटला येऊन देखील बॅटिंग केली आहे.
काल देखील आपण पाहिलं तर पंजाबमध्ये मॅच झाली होती IPLच्या फॉर्मॅटमध्ये. असं वाटलं होतं की वन साइड जिंकेल, परंतु तो सामना देखील गमावला होता. 81 धावांचा टार्गेट आहे. 4 धावा धावफलकावरती फक्त पाहायला मिळतात. लॉस ऑफ 3 विकेट्स ही महत्वाची गोष्ट आहे. बोलतोया म्हणून शिकदा आदिनाथ कॅप्टन आणि अजून एक संधी आहे. काय गोलंदाजी चालू आहे मैदानाच्या आतमध्ये, परंतु चुकी घडली आहे. चुकीला परिवर्तन करावं लागेल मैदानाच्या आतमध्ये. सह्याद्री ग्रामीण क्रिकेट असोसिएशन पोलादपूर अंतर्गत सह्याद्री प्रीमियर लीग 2025 चे तडार तुमची आमची हक्काची आपुलकीची स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळते. सीझन 3 एडिशन तिसरा आपल्याला पाहायला मिळतो. डे नाईट फॉर्मॅट मध्ये ही प्रथमच तुम्हाला स्पर्धा पाहायला मिळते. बदलापूर नगरीमध्ये ही मातबदार स्पर्धा आणि मातबदार स्पर्धा मधला तर खेळाडू देखील मातबदार तुम्हाला पाहायला मिळतात. मॅच देखील लाजवाब पाहायला मिळणार आहे. षटक क्रमांक आपण पाहिलं तर ओव्हर नंबर 2 बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज सयाळ आहे. आडवा बॅटने खेळण्याचा प्रयत्न, बॅटन बॉलचा संपर्क होत नाहीये. आदिनाथ बॉलिंग ट्रॅकवरती. आज आदिनाथचा जर विचार केला फक्त आणि फक्त आदिनाथ आदिनाथ आणि आदिनाथच ऐकायला आलंय. कारण की पहिल्या मॅच मध्ये तब्बल 55 धावांची पार्टी त्यांनी स्वीकारली. ते कोण विसरेल. त्यानंतर या मॅच मध्ये 35 धावा आणि आता गोलंदाजी देखील करतोय. हलक्या हाताने खेळला, ढकलला, एकच धाव मिळेल. एका धावेच्या मदतीने आपण जर पाहिलं तर धावफलक जम पोहोचेल तब्बल 6 या धावसंख्येवरती. थेंबे थेंबे तळे साचे असंच मैदानात चालू आहे, परंतु हे तळा नाही तर पूर्ण समुद्र 81 धावांचं. ते 81 धावांचं आपण जर पाहायला मिळेल तर खूप लांबचा पल्ला आहे. आणि ते पार करायचं असेल तर इथे होडीने किंवा बसने रिक्षाने ट्रॅव्हल करून चालणार नाहीये. हेलिकॉप्टरने प्रवास करावा लागेल. मैदानाची आतमध्ये बॅटिंग करत असताना टीम बुद्रुक संघाकडे ती क्षमता आहे, त्या खेळाडूंकडे क्षमता आहे, परंतु ते करणं फार गरजेचं आहे. 6 धावा धावफलकावरती 6 ऑन बोर्ड, लॉस ऑफ 3 विकेट्स. बॉल तयार आदिनाथ. नेक्स्ट बॉल आडवा बॅटने खेळण्याचा प्रयत्न, ऑन साइडला फ्लिक केला. फिल्डर तिथे आहे 38 सर्कल मध्ये. आपण फिल्डिंगला विचार केला तर मिड ऑनला पण फिल्डर पाहतोय, पॉइंट रिजनला पण फिल्डर पाहतो, मिड विकेट डीपला, लॉंग ऑन लॉंग ऑफला एक्स्ट्रा कव्हर्स लाईक फिल्डर आहे. थर्ड मॅन लाईक फिल्डर आपल्याला पाहायला मिळतो. अगदी चांगली फिल्डिंग इथे सेट केली आहे. पुन्हा एकदा बॉल होती. शॉर्ट फाईन लगला देखील एक फिल्डर आपल्याला पाहायला मिळणार आहे. पुल केल्या आडवा बॅटने, फिल्डर नाहीये, गॅप शोधलेला आहे प्रॉपरली आणि क्या बात आहे, टायमिंगला जवाब पाहायला मिळतोय. शोधलाय गॅप, लावला मॅप, बॉलला पाठवलाय स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. बॉल चाललाय धन 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 करत बाउंड्री लाईनच्या दिशेने आलेला हा बाउंड्री लाईनच्या बाहेर. बॅटर का वार, आलेला नशिबाचा चौकार. शेवटचा बॉल हे बाबू सर देखील आम्हाला सांगतात नशिबाचं नाहीये, परंतु नशिबाचं का म्हटलं, कारण की बऱ्याच वेळानंतर चौकार आलाय. हे नशिबाचं आपण पाहतोय, कारण की याचा विचार केला तर प्रयत्न चालू आहेत, पराकाष्ठा चालू आहेत, परंतु तो चौकार किंवा षटकार येत नाहीये. कव्हरच्या दिशेने फटका सजवलाय, आता फटकाला जवाब पाहायला मिळतो आणि फिल्डर आहेत वेगाने धावतात. फिल्डिंगला जवाब थोडस लेझी क्रिकेट, परंतु बघता बघता इथे तिसरी धाव देखील कंप्लीट झाली आहे. क्या बात आहे, लाऊड अपील करण्यात आली आहे. पंचांच्या माध्यमातून आपण पाहतोय अंपायर सोनी सज्ज आहेत. काय करत मैदानाच्या आतमध्ये ते देखील पाहणं गरजेचं आहे. याला रिव्ह्यू नसेल कुठल्याही प्रकारचं हे देखील नोंद घ्या. रनआउट साठी रिव्ह्यू नाही आहे. अंपायर यस अंपायर्स कॉल आहे, यस चेक केलं जाईल. रनआउट साठी मागणी आहे. दूध का दूध पाणी का पाणी, गुड क्वालिटी आपण पाहतो आणि समजे सर देखील उपस्थित आहेत. सडापारच्या भूमिकेत आपण आता पाहिलं तर सर इथे उपस्थित आणि यस फलंदाज असेल OUT फलंदाज आहे बाद. OUT फलंदाज बाद असेल. धक्का लागत असताना टीम अजून एक बुद्रुक संघाला आणि फलंदाज बाद होईल. अजून एक फलंदाज बाद होईल आणि धक्का लागत असताना टीम बुद्रुक संघाला. षटक क्रमांक आपण पाहिलं तर
13 धावा फलकावरती आहे. 13 ऑन बोर्ड. षटक क्रमांक दुसऱ्या प्रगतीपथावरती आपण जर पाहिलं तर कंप्लीट झालाय. षटक क्रमांक तिसरं कोण घेऊन येईल? सूरजच पुरुष एकदा, अरे की विषयच नाही आहे. सूरजच पुरुष एकदा. आज मी मगाशी म्हटलं की जरी सूर्य देवता चमकला नसेल परंतु हा सूरज दादा नक्कीच चमकलाय मैदानाच्या आतमध्ये. हॅट्रिक संपादित जिने केली आपल्या नावावरती सीझन 3 सह्याद्री प्रीमियर लीग या स्पर्धेमध्ये ज्यांनी प्रथम आपण हॅट्रिक जिने संपादित केले हे नाव सातत्याने त्याचं घेतलं जाईल. सूरज पवार. रोहित जाधव आणि सुशांत मोरे ही जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. ओड नंबर 3. 13 धावा फलकावरती आहे. 13 ऑन बोर्ड. लॉस ऑफ 4 विकेट्स. 4 विकेटच्या मोबदल्यामध्ये 13 धावा फलकावरती. 81 धावांचे टार्गेट इथे मात्र सेट करण्यात आलाय. अजूनही 4 ओव्हरचा खेळ बाकी आहे. बॉल या नेक्स्ट बॉल सुंदर हलक्या हाताने खेळला. 38 सर्कलमध्ये बॉल ट्रॅव्हल त्याचा क्रॉस बॉल क्रॉस झाला आणि फिल्डर तिथे होते. लॉंग ऑफला डीप मधून फिल्डर आले. बॉलला उचलले कलेक्ट केले फेकले तोपर्यंत एक धाव. एका धावेच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचेल. 14 या धावसंख्येवरती सिंगल डबलचा खेळ चालू परंतु सिंगल डबलने काय होणार नाहीये. सामना जिंकायचा असेल तर पूर्णपणे जिम्मेदारी उचलावी लागेल. स्वतःच्या मनगटावरती विश्वास ठेवावा लागेल आणि चौकार आणि षटकारांची आतिषबाजी इथे मात्र करावी लागेल. पुरुष एकदा बॉल यार्ड. नेक्स्ट बॉल लॉफ करण्याचा प्रयत्न. फटका लाजवाब पाहायला मिळतोय. क्या बात आहे. भिडकावून दिले. शफल लावून पूर्णपणे पूल केलाय आणि बॉलला पाठवलं बाउंड्री लाईनच्या बाहेर. अजून एक दमदार सीमा पार चौकार. क्या बात आहे. अशीच बॅटिंग करावी लागेल मैदानाच्या आतमध्ये. बॅटिंग करत असताना टीम बुद्रुक संघाला हीच अपेक्षा असेल. संघाचे संघ मालक आपण वाचतोय विक्रम दादा देखील उपस्थित आहेत. थोडस प्रेशर मध्ये आहेत आणि कारण की जेव्हा जेव्हा आपला संघ खेळत असतो संघ मालकाला देखील बरंचसं टेन्शन असतो की संघ आपला जिंकेल का हारेल. खेळा मित्रांनो. लॉफ्ट केलं ऑन साइडला फ्लिक करण्याचा प्रयत्न. फिल्डर आहेत मिड विकेटला आणि क्या बात आहे. अजून एक धक्का लागत असताना धक्के पे धक्का. अजून एक विकेटचा पतन. टीम शिवशंभू वॉरियर्स बुद्रुक संघाला फलंदाज बाद. क्या बात आहे. ऍक्शन रिप्ले आपण पाहू शकतो. लाजवाब फिल्डिंग. बळीराम आज आपल्याला पाहायला मिळतं. बॉलिंग करत असताना मित्र म्हणणे सूरज, बॅटिंग करत असताना आदिनाथ आणि फिल्डिंग करत असताना बळीराम. हे तीनच नाव या संघामध्ये सातत्याने जमकून येतात. लाजवाब कामगिरी करतात मैदानाच्या आतमध्ये. आपण जर पाहिलं तर कालिका माता 11 चरई संघ म्हटलं तर एक टॉपचा संघ, बलाढ्य संघ आणि सातत्याने चांगली कामगिरी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला जरूर पाहायला मिळते. ओड नंबर आपण जर पाहिलं तर ओड नंबर 3 सूरज पवार पहिल्या षटकामध्ये आला. 3 विकेट हॅट्रिकच्या माध्यमातून संपादित केल्या आणि या ओव्हरमध्ये येऊन देखील आपण पाहतो 1 विकेट झळकावली. क्या बात आहे. बेस्ट बॉलर, बेस्ट बॅटर, तदनंतर बेस्ट फिल्डर साठी देखील अवॉर्ड आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. रोख रक्कम 5000 व आकर्षक चषक आणि मालिकावीर साठी तब्बल 25000 व आकर्षक चषक या खेळाडूला मात्र सन्मानित करणार आहेत. क्या बात आहे. ही स्पर्धा एक मातब्बर संघ आता झाली आहे. संधी आहे. डायरेक्ट हिट केले. नॉट आउट, क्लीन स्वाईप आणि एक धाव जरूर कंप्लीट होते. एक चिकी सिंगल इथे कंप्लीट होणार आहे आणि एक चिकी सिंगलने धावफलक पोहोचेल. 19 या धावसंख्येवरती 19 ऑन बोर्ड. 19 धावा धावफलकावरती आहे. तब्बल 81 धावांचा पाठलाग करायचा आहे. पुन्हा एकदा बॉल तयार. सूरज पवार राईट मोर द विकेट. नेक्स्ट बॉल हाफ ट्रॅकर बॉल होता. अतिरिक्त बाउन्स आपल्याला पाहायला मिळते आणि अंपायर सिग्नल वाईट बॉल. येस, क्या बात आहे. पंचांचे दोन्ही हात समांतर धावा मिळाले त्या अवंतर आणि अवंतराच्या मदतीने धावफलक पोहोचेल. 20 या धावसंख्येवरती 20 ऑन बोर्ड. येस, 1 बाउन्स देखील दिला अंपायर कॉल. क्या बात आहे. अजून 61 धावांची आवश्यकता. मैदानाच्या आतमध्ये उडवला स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. फिल्डर आहेत आणि थोडस फंबल मैदानाच्या आतमध्ये. चुकीला माफी नाहीये मित्रांनो. चुकी घडत असताना मैदानाच्या आतमध्ये आणि कॅच देखील गेली आणि चौकार देखील गेलाय.
शेवटचा बॉल, लास्ट बॉल ऑफ द ओव्हर, 24वा. पाहणं फार गरजेचं आहे. आणि डॉट बॉल आलाय, अखेरचा बॉल आपण पाहतो. डॉट बॉल अगदी स्लोवर डिलिव्हरी पाहायला मिळते. षटक क्रमांक आपण पाहतो तिसरं कंप्लीट. आणि 24वा धावफलकावरती जरूर पाहायला मिळतात. 24 ऑन बोर्ड, लॉस ऑफ 5 विकेट्स. अजून उर्वरित समीकरण पाहिलं तर येणारे 18 बॉल आणि अजूनही गरज असेल या स्पर्धेमध्ये आपण तब्बल जर पाहिलं तर 20 चौकार, 28 षटकार या स्पर्धेमध्ये आतापर्यंत आलेत. इक्वेशन आपण पाहतो येणारे 18 बॉल आणि 57 धावांची आवश्यकता मैदानाच्या आतमध्ये. 57 रन्स टू विन फ्रॉम 18 बॉल हे समीकरण आहे. शक्य आहे, प्रयत्न करावे लागतील, पराकाष्ठा करावे लागतील मैदानाच्या आतमध्ये. मेहनत फार गरजेची आहे. मेहनत हे शब्द आपण जर पाहिलं तर 4 अक्षरांचे, परंतु मेहनत फार मोठी करावी लागेल. येणारे 18 बॉल आणि 57 धावांची आवश्यकता मैदानाच्या आतमध्ये. 57 रन्स टू विन फ्रॉम 18 बॉल हे समीकरण, हे इक्वेशन तुम्हाला पाहायला मिळणार आहे. बॅटिंग करत असताना टीम शिवशंभू वॉरियर्स आडवले बुद्रुक या संघाला जिंकायचं असेल तर पराकाष्ठा करावे लागतील. कारण की बॅटिंग करत असताना अजून दोन्ही बॅटर मैदानाच्या आतमध्ये चांगली बॅटिंग करतात. बॅटिंग करत असताना आपण जर पाहिलं तर सुजित आणि सुशांत ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. सुशांत आणि सुजित ही जोडी आहे. सुजितचा जर विचार केला, सुजित या नावामध्ये जीत आहे, परंतु आपल्या संघाला जीत मिळून देईल का ते देखील पाहणं फार गरजेचं आहे. बॅटिंग करत असताना आपण पाहतोय टीम बुद्रुक संघ खेळतोय, तर बॉलिंग करत असताना सरया संघ खेळतोय. स्वतः टीमने आपण पाहतोय आदिनाथने जिम्मेदारी घेतली आहे टीम सी, कारण की येणारे 18 बॉल आणि अजूनही 57 धावांची आवश्यकता. 57 रन्स टू विन फ्रॉम 18 बॉल. बॉल तयार, राईट अमोर द विकेट. पहिला बॉल, क्या बात आहे, फटका लाजवाब पाहायला मिळतोय. गॅप होता पूर्णपणे, त्याला देखील माहिती होतं नोमास लँड होता आणि बॉलला फेकून दिलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. आलेला हा पहिलाच बॉल वरती. बॅटर कव्हर कहते हुए बैटर स्वैग से स्वागत नहीं करोगे हमारा, चौकार. क्या बात आहे, लाजवाब बॅटिंग. मॅच मध्ये आता चुरस पाहायला मिळते, मेहनत करावी लागेल आणि मॅच मध्ये कमबॅक मी तर म्हणेन मिळालंय का टीम बुद्रुक संघाला. पुन्हा एकदा बॉल ऑफ यार्ड. नेक्स्ट बॉल, अजून एक त्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न, लाऊड अपील पाहणं फार गरजेचं आहे. डॉट बॉल आलाय. त्याच दरम्यान आपण पाहतोय सन्मान्य आदरणीय बबनजी सकपाळ साहेबांचे ते नुकतंच आगमन झालंय. त्यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत आहे साहेब. आपण या मुख्य व्यासपीठावरती स्थानापन्न व्हायचं आहे. आपलं मनपूर्वक सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत आहे. वेलकम. बरेचसे पाहुण्यांची मांदियाळी तुम्हाला पाहायला मिळेल, कारण की आपली स्पर्धा पोलादपूरकरांचा मान, स्वाभिमान, अभिमान वाढवणारी स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळते. सह्याद्री क्रिकेट असोसिएशनच्या मान्यतेने सह्याद्री प्रीमियर लीग 2025 पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न. फिल्डिंगला जेव्हा पाहायला मिळते, थोडस घाई केली. दुसऱ्या धाब्याचा कॉल आहे, दुसऱ्या धाब्याचा मानस आहे, परंतु धाडस नाही. एकच धाव मिळेल आणि सिंगलच्या मदतीने आपण पाहतोय समीकरण मध्ये बदलाव पाहायला मिळतो. एका धावेच्या मदतीनं धावफलक जम पोहोचेल. ऑन बोर्ड. 29 धावा फलकावरती आहेत. येणारे 15 बॉल 52 धावांची आवश्यकता आहे. या मॅच मध्ये कमबॅक होईल का? एक षटकार फार महत्वाचा असेल. पाचशे लीडिंग एज पाहायला मिळते. बॅकफुट पॉइंटला बॉल ट्रॅव्हल होतोय. एक धाव कंप्लीट होते. दुसऱ्या धाव्याचा प्रयत्न आहे मैदानाच्या आतमध्ये आणि बघता बघता 2 धावा जरूर कंप्लीट झाल्यात. गुड रनिंग बिटवीन द विकेट. या 2 धावेच्या मदतीने समीकरण चेंज होतात आणि या 2 धावेच्या मदतीने धावफलक जम पोहोचेल. 31 ऑन बोर्ड. येणारे अजूनही 14 बॉल आणि 50 धावांची गरज. मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करत असताना टीम शिवशंभू वॉरियर्स अडवले बुद्रुक या संघाला. येणारे 14 बॉल 50 धावांची गरज. मैदानाच्या आतमध्ये कोण जिंकेला सामना अजूनही सांगता येणार नाहीये. कमबॅक फार महत्वाचा आहे. हाफ ट्रॅकर बॉल आडवा बॅटने खेळण्याचा प्रयत्न. फिल्डर आहे त्याच्या आवाक्याच्या बाहेर. एक धाव कंप्लीट. पुन्हा एकदा दुसऱ्या धाव्याचा कॉल. बॅक टू बॅक सेकंड इन अ रो. 2 धावा कंप्लीट झाल्यात. प्रत्येक बॉल वरती समीकरण चेंज होतोय.
समीकरण चेंजेस आपल्याला भरपूर पाहायला मिळतात. येणारे अजूनही जर विचार केला 13 बॉल 48 धावांची आवश्यकता आहे. महत्वपूर्ण बॉल आहे. या बॉलवरती चौकार किंवा षटकार आला तर मॅच मध्ये थोडंसं ट्विस्ट पाहायला मिळेल. येणारे 13 बॉल 48 धावांची आवश्यकता आहे. 48 रन्स टू विन फ्रॉम 13 बॉल हे समीकरण आहे. बॅटिंग करत असताना टीम बुद्रुक संघाला अतिरिक्त धाव मिळेल. चेंजेस पाहायला मिळतात. नो बॉल आहे. क्या बात आहे. फ्री हिटचा बॉल. नेक्स्ट बॉल तुम्हाला पाहायला मिळेल. संधी असेल बॅटरकडे. उघडा डोळे पहा नीट कारण की नेक्स्ट बॉल आहे फ्री हिट. येणारे 13 बॉल 47 धावांची आवश्यकता आहे. या मॅच मध्ये बॅटिंग करत असताना टीम बुद्रुक संघाला प्रयत्न करावे लागतील. कोशिश करावी लागेल. बॅटिंग करणाऱ्या टीमला जिंकायचं असेल तर येणारे 13 बॉल 47 धावांची आवश्यकता आहे. 47 रन्स टू विन फ्रॉम 13 बॉल. फ्रीचा बॉल चुकी घडली मैदानाच्या आतमध्ये आणि क्विक सिंगल. लाऊड अपील. नॉट आउट. वाईट +1. सोने पे सुहागा. क्या बात है. बाय 1 गेट 1 फ्री. 2 धावा इथे ऍड झालेत. समीकरण मध्ये बदलाव पाहायला मिळतो. आता थोडेसे चेहऱ्यावरती विक्रमबाईचे देखील स्माइल येते कारण की संघ आपण पाहतो आता थोडस विजयाच्या मार्गावरती पावलावरती पाऊल ठेवतोय. संघ जिंकू शकतो. प्रयत्न करावे लागतील. फ्री हिट कंटिन्यू आहे. फ्री हिटचा बॉल. स्ट्राइक एंडला बॅटर तयार. लॉफ केलाय. उडवलाय स्ट्रेट डाऊन द ग्राउंड परंतु फ्री हिट आहे. एकच धाव मिळेल. एका व्यतिरिक्त काही मिळणार नाही. थोडासा जोरात मारला असता तर बाउंड्री लाईनच्या बाहेर कदाचित आपल्याला पाहायला मिळाला असता. समीकरणामध्ये बदलाव. येणारे 12 बॉल आणि गरज असेल अजूनही 44 धावांची. 22.00 च्या सरासरीनं धावा इथे बनवाव्या लागतील. टीम बॅटिंग करत असताना बुद्रुक संघाला प्रत्येक षटकामध्ये 22 धावा ते 20 धावा येणं फार गरजेचं आहे. येणारे 12 बॉल आणि 44 धावांची आवश्यकता मैदानाच्या आतमध्ये. चला या स्पीडअप करा. टायमर ऑन आहे. हे देखील विसरू नका. हे देखील विसरून चालणार नाहीये. मॅच देखील आम्हाला माहिती क्रुशियल आहे परंतु टाइम इज व्हेरी इम्पॉर्टंट. वेळ देखील फार महत्वाचा आहे. आपल्याला आज बऱ्याच मॅच कव्हर करायचे आहेत. चला या मॅच ऑन पुन्हा एकदा. येणारे 12 बॉल आणि 44 धावांची आवश्यकता आहे. 44 रन्स टू विन फ्रॉम 1 बॉल. बॉल तयार. राईट मोजून विकेट. पहिला बॉल लॉफ्ट केलाय. उडवलाय. ऑन साइडला आपण पाहतोय फील्डर येते तैनात आहे. लॉंग ऑनला डीप मध्ये बॉलला कलेक्ट केलं फेकलं तोपर्यंत एक धाव मिळेल. मनोहरला आपण पाहतोय बॉलिंग ट्रॅक वरती. येणारे अजूनही 11 बॉल 43 धावांची आवश्यकता मैदानाच्या आतमध्ये. एक चौकार किंवा षटकार फार महत्वाचा आहे. चौकार षटकार मारावे लागतील. क्या बात आहे. फटका इनसाइड आउटचा फटका लाजवाब पाहायला मिळतोय. थेट आपण पाहतोय वामन शेठ म्हात्रे यांच्या बॅनरला यांच्या कट आउटला सलामी देणारा हा षटकार आलेला हा A1 क्वालिटीचा दर्जेदार 6 षटकार. क्या बात आहे. मॅच मध्ये ट्विस्ट आहे. कहाणीमध्ये ट्विस्ट आहे आपल्याला पाहायला मिळतोय. येणारे अजूनही 10 बॉल आणि 37 धावांची आवश्यकता मैदानाच्या आतमध्ये. मॅच अजूनही बनू शकते. अशीच बॅटिंग करावी लागेल मैदानाच्या आतमध्ये. नेक्स्ट बॉल ऑफ करण्याचा प्रयत्न आपण पाहतोय. तडमारला बॉल ट्रॅव्हल होतोय. एकच धाव मिळेल. चिकी सिंगल. एका धावेच्या मदतीने समीकरणामध्ये बदलाव पाहायला मिळतोय. येणारे 9 बॉल आणि अजूनही 36 धावांची आवश्यकता आहे. 36 रन्स टू विन फ्रॉम 9 बॉल हे समीकरण उर्वरित इक्वेशन आपल्याला जरूर पाहायला मिळतोय. 9 बॉल 36 धावांची आवश्यकता मैदानाच्या आतमध्ये. बॅटिंग करत असताना टीम शिवशंभो वॉरियर्स अडावले बुद्रुक या संघाला समोर खेळतोय. कालिकमाता 11 सरई. लॉफ केला. आडवा पाटने पुल केला. मिड विकेटला डीप मध्ये फिल्डर आहे. बॉलला कलेक्ट केले फेकलाय. दुसरा धावेचा प्रयत्न चालू आहे मैदानाच्या आतमध्ये आणि क्या बात आहे. दुसरी धाव देखील अगदी इथे कंप्लीट होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. दोन धावा आपल्याला पाहायला जरूर मिळतात आणि या 2 धावेच्या मदतीने समीकरण चेंज होतोय. आता उर्वरित आपण जर पाहिलं तर येणारे 8 बॉल आणि 34 धावांची गरज मैदानाच्या आतमध्ये. बॉल तयार. ओहो लॉफ्ट करण्याचा प्रयत्न होता आणि अंपायर सिग्नल क्या बात आहे. लेग बायच्या स्वरूपात एक धाव मिळेल. समीकरणामध्ये बदलाव. 7 बॉल आणि 33 धावांची आवश्यकता आहे. मेहनत ती फार महत्वाची आहे. बॅटिंग करत असताना टीम बुद्रुक संघाला
कोण जिंकेल अजूनही सांगता येणार नाहीये, प्रश्नचिन्ह. शेवटचा बॉल या ओव्हर मधील लॉफ करण्याचा प्रयत्न अलॉंग विथ द कार्पेट पुल केलाय. आपल्याला पाहायला मिळतोय आतमध्ये आहे 5 षटकार 1 सिंगल अशी मॅच उर्वरित आहे, किंवा 3 ते 4 षटकार आणि त्यानंतर 2 चौकार. हे इम्पॉर्टंट आहे, हे गरजेचे आहे. येणारे 6 बॉल 32 धावांची गरज मैदानाच्या आतमध्ये चमत्काराच्या मॅचला बदलू शकतो. कारण की आपण मोठमोठ्या स्पर्धांमध्ये आपण पाहिलं 6 बॉल 36 धावा देखील झाल्या, 6 बॉल 32, 6 बॉल 35 त्या देखील धावा झालेल्या आहेत. परंतु या मॅच मध्ये, या स्पर्धेमध्ये या धावा कंप्लीट होतील का? येणारे 6 बॉल आणि अजूनही 32 धावांची आवश्यकता मैदानाच्या आतमध्ये आपल्याला जरूर पाहायला मिळतोय. 32 रन्स विन फ्रॉम 6 बॉल हे समीकरण इक्वेशन आपल्याला जरूर पाहायला मिळतोय. पकडलं लाजवाब कॅच होत्या त्या. एक अगदी आपण जर पाहिलं तर पॉइंट रिजनला जिथे अगदी क्विक रिएक्शन आली ती कॅच, आणि एक आपण जर पाहिलं तर बट विकेटला होता. पहिलाच बॉल लॉफ्ट केलाय, फिल्डर आहेत परंतु त्याच्या आवाक्याच्या बाहेर. पहिल्याच बॉल वरती, क्या बात है, बॅटर का वार. पहिल्याच बॉल वरती सांगत असताना हम भी किसी से कम नहीं, आणि पहिल्याच बॉल वरती दाखवत असताना बॅटरचा दम आलेला हा 6 धावांसाठी षटकार. जुनी मॅच ऑन. येणारे 5 बॉल आणि 26 धावांची आवश्यकता मैदानाच्या आतमध्ये. क्या बात है, मॅच ऑन झाली आहे पूर्णपणे. नेक्स्ट बॉल, अजून एक, क्या बात है, चलिए भाई, उडन खटवला इस मर्तबा का, बल्ले बल्ले कर दिए गेंदबाज की 6 रन. आने वाली 4 गेंदे और 20 रनों की जरूरत. क्या मैच है भाई. आता मात्र मॅच मध्ये मजा येणार आहे. 4 बॉल आणि 20 धावांची आवश्यकता आहे. इमोशनचा खेळ आहे. आता विक्रम भाईच्या चेहऱ्यावरती स्माइल आहे, परंतु आधीचे 2 ते 3 ओव्हर आपण जर पाहिलं असतं निराशा होते चेहऱ्यावरती. हे इमोशन आहे, हे क्रिकेट आहे मित्रांनो. एका क्षणावरती रडत होतं, दुसऱ्या क्षणावरती हसवतं, ते म्हणजे क्रिकेट आहे मित्रांनो. 4 बॉल आणि 20 धावांची आवश्यकता आहे. बॅटिंग करत असताना टीम आता बुद्रुक संघाला मेहनत फार गरजेची आहे. 4 बॉल 20 धावांची आवश्यकता आहे. दोन्ही टीमने मैदानात केली ना तर तुम्हाला यशापासून कोणी रोखू शकत नाही. 4 बॉल आणि 20 धावांची आवश्यकता आहे. कोण जिंकेल मॅच, हाय व्होल्टेज सामना, कोण बनेल या मॅचचा सिकंदर. 4 बॉल 20 धावांची गरज मैदानाच्या आतमध्ये. बॉल ऑफ द यार्ड. नेक्स्ट बॉल, अजून एक. असं वाटलं रिप्ले आपण पाहतोय की काय पहिल्या बॉलचा. अजून एक, क्या बात है, पूर्णपणे दमकम दाखवत असताना आणि या मॅच मध्ये हा सितारा चमकत असताना. न कद बडा न पद बडा, जो मुसीबत में खड़ा वही सबसे बड़ा, और हीरे की चमक रखनी है तो अंधेरों में चमको, धूप में तो कांच का तुकडा भी चमकता है. चला बॉल आणायला जायचं विनंती असेल व्हॉलंटियर्स किंवा बॉल बॉय कोण असतील त्यांनी लगेच जावा. बघा वेळ देखील फार महत्वाचा आहे मित्रांनो. प्रत्येक बॉल वरती आपण पाहतोय बॉल जात आहेत. व्हॉलंटियर्स जे खेळाडू आहेत एक्स्ट्रा त्यांना विनंती असेल, आपली स्पर्धा आहे मित्रांनो. चला बॉल घ्या फिल्डर. येणारे 3 बॉल आणि 14 धावांची गरज आहे. कुठे होती मॅच आणि कुठे नेऊन ठेवली मॅच. शैलेश पवार देखील आपण पाहतो साहेब भरपूर मेहनत करतात. अगदी त्यांनी देखील काम गाळले या स्पर्धेसाठी, त्यांचा देखील विशेष उल्लेख व्हायला हवा.
क्या बात आहे शैलेंद्र दादा देखील काहीतरी कानमंत्र देतात फिल्डरसाठी बॉलरसाठी. शैलेंद्र दादा विचार केला 6 बॉल आणि गरज होती 32 धावांची. आता ती मॅच येऊन टिपली आहे. येणारे 3 बॉल आणि 14 धावांची. कुठे होती मॅच आणि कुठे नेऊन ठेवली मॅच. नेक्स्ट बॉल. अजून एक फटका. लाजवाब त्या दिशेने फटका पाहायला मिळतोय. मैदानाच्या आतमध्ये काय ओव्हर द रोप का अंडर द रोप. चौकार आलाय. 1 बाउन्स सीमा पार आलेला हा A1 कॉलनीचा चौकार. आता येणारे 2 बॉल आणि 10 धावांची आवश्यकता. सह्याद्री प्रीमियर लीग 2025 मध्ये कशी असावी मॅच तर अशी असावी मॅच. येणारे 2 बॉल आणि 10 धावांची आवश्यकता. कोण बनेल मॅचचा सिकंदर ते देखील येणारी वेळच सांगून जाईल. काय मॅच आहे. मॅच मध्ये ट्विस्ट मॅच मध्ये चुरस पाहायला मिळते. 2 बॉल 10 धावांची आवश्यकता है. हर सर झुक जाए वो मंदिर होता है. हर नदी समा जाए वो समंदर होता है. इस जीवन के कर्म भूमि में तो युद्ध बहुत है लेकिन हर जंग जीत जाए वही सिकंदर होता है. कोण बनेल मॅचचा सिकंदर ती येणारी वेळ सांगून जाईल. 2 बॉल आणि 10 धावांची आवश्यकता आहे. चारही साईडला आपण पाहतोय मैदानाच्या चौफेर बाजूला प्रेशर आणि प्रेशरचा माहोल आपल्याला पाहायला मिळतोय. 2 बॉल आणि 10 धावांची आवश्यकता. बॉलिंग करत असताना आता विश्वास दाखवावा लागेल. बॉलिंग करत असताना बॉलिंग ट्रॅक वरती आपण पाहतो बळीरामला पूर्णपणे बळीचा वापर करणं फार गरजेचं आहे. 2 बॉल 10 धावांची गरज मैदानाच्या आतमध्ये. बॅटिंग करत असताना आपण जर पाहिलं का बॅटिंग चालू आहे मैदानाच्या आतमध्ये सध्याच्या घडीला. बॉल तैयार. नेक्स्ट बॉल. क्या बॉल है. लाजवाब फटका पाहायला मिळतो. 1 धाव कंप्लीट होतोय. दुसऱ्या धावाचा कॉल आहे परंतु दुसरी धाव देखील कंप्लीट. मैदानाच्या आतमध्ये 3ऱ्या धावाचा प्रयत्न चालू आहे आणि 4थी धाव पाहायला मिळेल का ते देखील पाहणं गरजेचं आहे. स्ट्राईक ज्याला पाहिजे होती ती मिळाली आहे परंतु इथे 3 धावा मिळतील आणि या 3 धावेच्या मदतीनं धाव फलक आता चेंजेस तुम्हाला पाहायला मिळतात. आता येणारा 1 बॉल आणि 7 धावांची गरज मैदानाच्या आतमध्ये. 7 कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम आहे का. सुपर ओव्हर. क्या बात है. सुपर ओव्हर सह्याद्री प्रीमियर लीग मध्ये तुम्हाला पाहायला मिळेल का. हा षटकार जर आला तर सुपर ओव्हर आणि इथे डॉट किंवा 1 धाव आली तर सामना जिंकेल टीम सरई संघ. एक्स्ट्रा जर बॉल आला तरी देखील मॅच एका बाजूने फिरेल. 1 बॉल आणि 7 धावांची आवश्यकता. 2025 दिवस पहिल्या दिवसामध्ये सुपर ओव्हर पाहायला मिळेल का. मॅच देखील सुपर डुपर हिट आहे. 1 बॉल 7 फुल टॉस बॉल फुल केलाय परंतु इथे सामना अनसक्सेसफुल ठरत असताना क्या बॅटिंग केली मैदानाच्या आतमध्ये त्या बॅटर आपण जर पाहिलं तर बॅटिंग करत असताना लाजवाब निराश आहेत परंतु सामना इथे अखेर जिंकला टीम कालिका माता 11 सरई संघानं. लाजवाब बॅटिंग सामना जिंकलेल्या टीमचे हार्दिक अभिनंदन. आणि हाडलक टीम बुद्रुक संघ ऑन स्क्रीन आपण पाहू शकतात. क्या बात आहे. निराश आहेत खेळाडू. आपण जर पाहिलं तर बॅटिंग लाजवाब पाहायला गेले. प्रेम तिथे होता. अगदी शेवटपर्यंत लढला बिघडला परंतु सामना परत आला. परंतु मित्रांनो त्याची एकदा बॅटिंग आवडली असेल तर एकदा प्रेमसाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे होते. शेवटपर्यंत आपल्या संघासाठी लढला परंतु संघ परास्त झाला का जिंकेल हे न पाहता फक्त संघाचाच विचार करत राहिला. त्याचं नाव प्रेम आहे मित्रांनो. त्या बॅटिंग केली शेवटच्या बॉल पर्यंत त्यांनी मॅच आणून ठेवली होती. तोच प्रेमला आपण पाहतोय.